स्वमालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये उतरलेल्या महिलेचा रूममध्ये घुसून विनयभंग करणारे सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनोहर सपाटे यांना शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय दत्ता भोसले यांनी दिली। दरम्यान विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच सपाटे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे। सपाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता। त्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोलापूरच्या न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे। दरम्यानच्या काळात मनोहर सपाटे हे आंध्र प्रदेशामधील पिठापूर येथे गेले होते। पिठापूर येथून सपाटे हे शनिवारी सायंकाळी सोलापूरला आले होते। त्यानंतर सपाटे यांच्या छातीत दुखू लागले। हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचे सहकारी दत्ता भोसले आणि महादेव गवळी यांनी सपाटे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भोसले यांनी दिली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.